सर नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपली ओळख सांगावी. मी के घाणेकर. बरं मी गेले 50-60 वर्ष किल्ले हिंडतोय. बरं आज या ठिकाणी खूप छान असा अभ्यास वर्ग झाला. त्याच्यामध्ये आपण किल्ल्यांविषयी खूप आणि वास्तूंविषयी खूप छान माहिती दिली. नक्की काय सांगू शकाल? 25 जुलै 2025 या दिवशी महाराष्ट्रातले शिवस्वराज्यातले 12 किल्ले जागतिक वारसास्थळ म्हणून निवडले गेले. नक्कीच. ते जागतिक स्तरावरचं आपल्याला मिळालेलं मानांकन आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही किल्ल्याला हे पहिल्यांदाच अशा तऱ्हेचं मिळत आहे. ते कशासाठी मिळालं तर मराठा मिलिटरी आर्किटेक्चर या शीर्षकाखाली आपल्याला ते मिळालेलं आहे. तर मग आपल्याला आधी समजावून घेणं आवश्यक आहे की यातलं मिलिटरी आर्किटेक्चर काय आहे. किल्ल्यावर जायचं, ते घोषणा द्यायच्या, तिथे अंदाधुंद काहीतरी वागायचं, याच्यासाठी जायचं नाही आहे. शिवाजी महाराजांनी किंवा त्यांच्या नंतरच्या सत्ताधीशांनी या किल्ल्यावर कोणत्या योजना केल्या की ज्या आज जागतिक स्तरावर त्याची नोंद घेतली आहे. नक्कीच. हे जर आपण समजावून घेतलं तर येणाऱ्या लोकांना, का तर जागतिक वारसास्थळ झालंय म्हटल्यानंतर देशातले परदेशातले लोक इथे येतील, तर त्यांना शिवाजी महाराजांचं चरित्र माहिती असेल, पण त्यांनी किल्ल्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेल्या सुधारणा आणि मग ते किल्ले सगळ्यात बळकट कसे झाले हे लोकांच्या समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. सुदैवाने इथे जमलेली सगळी मंडळी दुर्गप्रेमी होती, तेव्हा त्यांना जर मी हे सांगितलं तर ते त्या दृष्टिकोनातून या किल्ल्यांकडे पाहतील आणि हा संदेश आणखीन लोकांपर्यंत जाईल म्हणून मी इथे आलो. त्याच्याबद्दल मी बोललो. काही लोकांनी शंका विचारल्या, त्या शंका समाधान मी केलं आणि त्यातून त्यांचं समाधान झालं असावं असं मला वाटतं. बरं, किल्ले लोहगड विषयी अनेकांना काही माहिती, जी माहिती नाही अशी कोणती माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे का? काय सांगू शकाल? लोहगड याचा इतिहास हा साधारणपणे 2000 वर्षांचा आहे. तिथे आपण लोहगड वाडीतून किल्ल्यावर जेव्हा चढायला लागतो, 40-50 पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या हाताच्या कड्यामध्ये खूप जुनी लेणी आहेत. त्या लेणी याचा अर्थ कारल्याबाजासारखं तुम्ही धरू नका, खोदीव गुहा आहे. त्यातल्या 7 नंबरच्या गुहेवर एक इसवी सनाच्या पहिल्या शतकातला म्हणजे 2000 वर्षापूर्वीचा एक ब्राह्मी लिपीत लिहिलेला, संस्कृत आणि प्राकृत भाषेत असलेला एक शिलालेख आहे. इतका जुना शिलालेख महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांवर मिळत नाही. असाच याच काळाचा म्हणजे त्या शिलालेखात ज्या व्यक्तीचा उल्लेख आहे इंद्ररक्षित, त्याचाच लेख असताना एक कामशीजवळ पाले नावाची लेणी आहे, तिथे आहे, पण तो किल्ला नाही आहे. तर किल्ल्यावर असलेला महाराष्ट्रातला सर्वात प्राचीन शिलालेख हा आपल्या लोहगडावर आहे, ही लोकांना माहिती असायला पाहिजे. नक्की सर. आज तिथे जाणं फार सोपं नाही आहे, थोडं कसरत करूनच जावं लागतं. पण हे जर लोकांच्या पुढे आलं, लोक त्याची जायची इच्छा व्यक्त करायला लागले, तर काही सुधारणा होतील, काही नवीन पायऱ्या होतील, काहीतरी लोकांजवळ पाहता येईल. हा आपला इतिहास आहे, आपल्याच पूर्वजांनी रचलेला इतिहास आहे. याच किल्ल्यावर नंतरच्या काळातले म्हणजे 18व्या शतकातले 2 शिलालेख आहेत. तेही खूप महत्त्वाचे आहेत. ते किल्ल्याचं बांधकाम पडलं होतं, ते कोणी दुरुस्त केलं, त्या गवंड्याचं नाव, त्या सुताराचं नाव असलेला शिलालेख हा नाना फडणीसांनी तिथे कोरून घेतलेला आहे. तर आपल्या किल्ल्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण परिचय करून घ्यायला पाहिजे. आणि आता किल्ल्यावर जातो तेव्हा नुसतं इतिहास असं नको. तर मी कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र शिकवलं. तिथे कोणत्या वनस्पती दिसतात? काही वनस्पती विषारी आहेत, काही खाद्य आहेत, काही उपयुक्त आहेत, काही नाही आहेत उपयुक्त. यांची पण मी थोडक्यात माहिती नंतर पारदर्शकांच्या सहाय्याने केली. असं बहुअंगाने आपण किल्ल्यांकडे पाहिलं पाहिजे, म्हणजे आपलं हिंडणं समृद्ध होईल, नाही तर नुसती दमणूक होईल. असं होऊ नये याच्यासाठी मला इथे संधी मिळाली, त्याचा मी फायदा घेतला. नक्की सर, खूप छान माहिती दिली. धन्यवाद.